नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आजच्या ब्लॉगची सुरुवात होती खिडकीतून वाकून बघून। आज वाटलं खूप वेळ झोपावं, पण आज होती सुट्टी, त्यामुळे अचानक आमचा प्लॅन झाला आणि मावशी आणि आम्ही कोमल वगैरे सगळे आम्ही निघालो फिरायला। कुठं निघालोय पुढे दाखवणारच आहे। लगेच ओमला फोन केला आणि ओमचा ॲटो बोलवून घेतला। आम्ही ॲटोमध्ये बसलो आणि निघालो एका सुंदर अशा ठिकाणी। आता ती कुठं जाते ते तुम्हाला नक्कीच दाखवेल, पण या प्रवासात जाता जाता आमचं घर लागणार होतं, जिथं मी घर नवीन घेतलेलं आहे। मावशीसोबत होत्या म्हणून मावशींना मला हे घर दाखवायचं होतं, म्हणून मावशींना घेऊन गेले। मावशींना घर प्रचंड आवडलं आणि त्या खूप खुश झाल्या बघून। येता येता त्यांना बिल्डिंग पण दाखवली जिथं हे घर बनत आहे। ते घर बघून आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी जिथं जायचं होतं। तर हेच ते मंदिर जिथं आम्हाला बघायला जायचं होतं। यूट्यूबला खूप पाहिल्यानंतर राहवलं नाही म्हणून आम्ही त्या मंदिरात गेलो। गेल्यानंतर आम्हाला समजलं की तिथं आरती सुरू झाली। आरती सुरू झाली म्हणून आम्ही थांबलो आणि मंदिरवरून पाहिलं आणि निघालो। इथून निघून पुन्हा आम्ही जाणार होतो महत्त्वाच्या मंदिरात, म्हणजेच आळंदीला। आळंदी ही आजपर्यंत ह्या तिघींनी पण पाहिली नव्हती, त्यामुळे त्यांना घेऊन गेले। आळंदीमध्ये लोक पैसे मागत होते चपलीसाठी, पण आम्ही दिले नाहीत। मग घेतला अक्षताने गजरा मला आणि मावशीला आणि तिथंच रस्त्यावर लावला आणि आम्ही दोघींनी पण मस्तपैकी लावून फोटो काढले आणि व्हिडिओ पण काढले। तिथून निघालो मंदिरामध्ये। मंदिरामध्ये जाताच आम्हाला गर्दी खूप दिसली, त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये दर्शन न घेता बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो। निघताना आमच्या लक्षात आलं की आपण प्रसाद घेतला नाही, त्यामुळे आम्ही प्रसाद पण घेतला। आदितीला तिथं खूप सुंदर माऊली मिळाली आणि त्यांनी आदितीला खूप सारा प्रसाद दिला, मावशींना पण दिला। मावशींनी आणि आदितीने अक्षताने तिथं फोटो क्लिक केले। पाहिलं तर एवढ्या गर्दीत सुद्धा खूप चांगले माऊली तिथं वाचत बसले होते, ते बघून छान वाटलं। हाच तो सुवर्ण पिंपळ जो पाहून मला खूप छान वाटलं। मी जुन्या काळात गेले, इथं खूप गर्दी होती कारण आज पालखी वापस येणार होती। हा पार पाहिला आणि या पाराची सगळी माहिती वाचली आणि निघालो। निघताना काहीतरी खरेदी करावं म्हणून एक सुंदर असं पुस्तक मी घेतलं, ज्यामध्ये सर्व संतांची माहिती होती। पुस्तक घेऊन आम्ही निघालो नदीपात्रावर आणि नदीपात्रात जाताना आम्हाला धातूची अंगठी भेटली, ती घेतली आणि नदीपात्रात जाऊन खूप सारे फोटो काढले। फोटो काढून आम्हाला एक ज्योतिष मामा दिसले, ज्यांना स्वतःचंच भविष्य माहिती नाही, अशा मामांकडून आम्ही आमचं भविष्य जाणून घेतलं आणि निघालो पुन्हा आमच्या घराच्या दिशेने। येताना आम्ही बसनं आलो। बसनं आल्यामुळे आणि खूप वेळ गेल्यामुळे आम्ही जेवलो नव्हतो। मग आम्ही बिर्याणी ऑर्डर केली, जिथं ऑफर होती तिथंच गेलो, बिर्याणी खाल्ली आणि मस्तपैकी एन्जॉय केलं। असा आमचा पूर्ण दिवस गेला। अशाच छोट्या मोठ्या ब्लॉगसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।